पुढची बातमी पाहूया। डोंबिवलीच्या गुप्ते रोडवरती आता इमारत खचली आहे। इमारत 45 वर्ष जुनी असल्याची माहिती मिळते। अग्निशमन दलानं सर्व रहिवाशांना आता बाहेर काढलंय। आमदार राजेश मोरेंची घटनास्थळी सुद्धा पाहणी करण्यात येते। या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे सध्या आपल्या सोबत आहे। किशोर, सध्या ही बिल्डिंग किती वर्षांपूर्वीची होती आणि आता सध्या या ज्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यांची राहण्याची सोय कुठे करण्यात आली आहे? तिथे ही 45 वर्ष जुनी बिल्डिंग आहे। या अगोदरच ही बिल्डिंग महानगरपालिकेच्या अंतर्गत धोकादायक म्हणून घोषित केली होती, परंतु पर्यायी व्यवस्था इथे नसल्यामुळे त्या लोकांनी तिथेच राहणं पसंत केलं होतं। परंतु काल बिल्डिंग खचल्यानंतर एक साईडला कलंडल्यानंतर काल सर्वच्या सर्व रहिवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। महापालिकेचे शेल्टर्स असतील त्यामध्ये किंवा ज्या शाळा असतील त्यामुळे त्यांना तिकडे 2 तास ठेवण्यात आलेलं आहे। आणि ज्यांची जी बिल्डिंग आहे तिथे पूर्वीच्या काळ डोंबिवलीच्या रोड प्रमाणे पागडीच्याही बिल्डिंग आहेत, पागडीचेही घर आहेत। त्या लोकांचा आता निर्णय होईल आणि त्या अंतर्गत त्यांना त्यांची सोय करण्यात येईल। आमदार राजेश मोरे यांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन भेट दिलेली आहे। त्यानंतर मोठ्या प्रमाणात अग्निशमन दल असतील किंवा स्थानिक नागरिक असतील यांच्या मदतीनं नक्कीच किशोर, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता प्रशासन काय पावलं उचलतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।